काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार ही चोर है या घोषणेमुळे देशातले खरेखुरे चौकीदार नाराज झालेत। या संदर्भात सुरक्षा गार्ड संघाने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात तक्रार केली आहे। चौकीदार चोर है या राहुल गांधी यांच्या टिप्पणीमुळे आमचा अपमान झाला, त्यामुळे त्यांनी ही घोषणा बंद करावी असं संघाने म्हटलंय। युतीच्या घोषणेनंतर मंगळवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मातोश्रीवारी केली। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचाराची रणनीती आखण्यात आल्याचं समजतंय। प्रचार मेळाव्याच्या तारखा आणि ठिकाणांवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा केली। या बैठकीला आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते। दरम्यान रविवारी झालेल्या बैठकीमध्ये एकूण 6 प्रचार मेळाव्यांच्या शेड्यूलवरती शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले। एकूण 6 प्रचार मेळाव्यांमध्ये कधी आणि कुठे प्रचार केला जाणार आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तर या आहे प्रचाराचं शेड्यूल। 15 मार्च रोजी कुठे प्रचार होणार, तर दुपारी अमरावतीमध्ये आणि संध्याकाळी नागपूरमध्ये सेना आणि भाजप यांच्याकडून संयुक्त प्रचार रॅली करण्यात येणार आहे। 17 मार्च रोजी दुपारी औरंगाबादमध्ये आणि संध्याकाळी नाशिकमध्ये, तर 18 मार्च रोजी दुपारी नवी मुंबईमध्ये आणि संध्याकाळी पुण्यामध्ये संयुक्तपणे प्रचार सभा घेण्यात येईल। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेने भाजपमध्ये प्रवेश केला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते। भाजपकडून सुजय विखेंना नगरमधून उमेदवारी देण्यात येणार आहे। दरम्यान सुजय विखे आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। सुजय विखे पाटील हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये माझ्या वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईच्या कुठल्याही प्रकारे सहभाग नाही आणि म्हणून मी एक व्यक्ती म्हणून हा निर्णय घेतला। आमची चर्चा झाली, वडिलांचा कदाचित त्या निर्णयाला विरोध मला असं वाटलं, पण मला त्या गोष्टी मी आजपर्यंत 7 वर्षामध्ये मला जे योग्य वाटतं तो निर्णय मी घेतला। मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची। सुजय भाजपात गेलेले आहात, तुम्ही शिवसेनेत या आणि युती घट्ट करा नगर जिल्ह्यामधली। नगरच्या उमेदवारीसाठी सुजय विखेंनी भाजप प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी झाली आहे। यातूनच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली, पण ही चर्चा निराधार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येतंय। पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि इतर प्रक्रियेपासून राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची खात्रीलायक माहिती आता आहे। यामुळे ते पक्षाच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेपासून ते प्रचारापर्यंत कुठेही सहभागी होणार नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। या निवडणुकीदरम्यान ते नगरमध्येच राहतील आणि पडद्यामागे राहून मुलाच्या विजयासाठी प्रयत्न करतील असं सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान ते काँग्रेसमधूनही बाहेर पडणार नाहीत आणि प्रचार प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाहीत असं सांगण्यात येत आहे। राजू शेट्टींनी आघाडीला आज संध्याकाळपर्यंतचं अल्टिमेटम दिलंय। राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे हात कणंगले बुलढाणा आणि वर्धा अशा 3 जागांची मागणी केली आहे। 3 जागा दिल्या नाही तर आम्ही 15 जागांवर आपले स्वतंत्र उमेदवार जाहीर करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला। गेल्या 10 वर्षापासून हातकणंगले ही स्वाभिमानीकडेच असल्यामुळे ती जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही। उर्वरित 2 ज्या जागा आहेत, एक राष्ट्रवादीनं बुलढाणा सोडावी आणि काँग्रेसनं वर्धा सोडावा असा आमचा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावावर जो निर्णय घ्यायचा आहे तो 1-2 दिवसात घ्यावा असा अल्टिमेटम काल आम्ही दिलेला होता। निवडणुकीचं बिगुल वाजता सिंधुदुर्गच्या सावंतवाडीचं वातावरण आता तापलंय। स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोव्हा कार मध्यरात्री अज्ञातानं जाळली आहे। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे, तर ही गाडी राजकीय वादातूनच पेटवल्याचा आरोप स्वाभिमानी पक्षाच्या निलेश राणेंनी केला। ही घडवलेली घटना आहे, लावलेली आग आहे। माझा थेट आरोप हा दीपक केसरकर आहे की षडयंत्र कोणी केलं, कॉन्स्पिरेटर कोण आहे तर दीपक केसरकर आहे।
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव आणण्यासाठी काहीच तास आता उरलेले आहेत। आज हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडला जाईल आणि यामध्ये प्रमुख भूमिका निभावणारे देश अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, तुर्की आणि चीनकडून या प्रस्तावाला समर्थनासाठी भारताने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। जास्त पैसे घेऊन थिएटर कमी दिल्याच्या रागातून कलाकारांनी वितरकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे। कॉलेज डायरी या सिनेमातील कलाकारांनी वितरणाविरोधात आणि वितरकांना कलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे। कॉलेज डायरी हा सिनेमा 8 मार्चला प्रदर्शित झाला। हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखवण्याचं आश्वासन वितरक योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी दिलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये हा सिनेमा फक्त 45 थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्यात आला होता असा आरोप या कलाकारांनी केला आणि त्यानंतर यांना मारहाण करण्यात आली। पुण्याच्या जुन्नर भागामध्ये मादी बिबट्याच्या 2 बछड्यांची तिच्यापासून ताटातूट झाली होती। मात्र हे दोन्ही बछडे आणि त्यांची आई यांची थेट घडवण्यात वनविभाग आणि माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राला यश आले। पुण्याच्या लेण्याद्री आणि वडगाव आनंद या ठिकाणी हे बछडे सापडले होते। जुन्नर परिसरातील वडगाव आनंद इथे ऊसतोड करत असताना मजुरांना बिबट्याचा बछडा सापडला होता। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज 5वा तसंच अखेरचा वनडे सामना खेळवला जाणार आहे। दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। आतापर्यंत या मालिकेमध्ये दोन्ही संघ हे 2-2 अशा बरोबरीमध्ये आहेत। त्यामुळे मालिका जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ आज मैदानामध्ये उतरतील।